गदारोळ झाला त्या पार्श्वभूमीवर जनरल मनोज नरवणेंच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करा अशी मागणी सुद्धा संजय राऊत यांनी केलेली आहे। राहुल गांधींनी काल मनोज नरवणे यांच्या पुस्तकाचा जी चिरफाड केली त्याच्यात जे त्यांनी सत्य मांडलंय, जनरल मनोज नरवणे यांची सुद्धा सुरक्षा वाढवायला हवी। मनोज नरवणे यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करणं गरजेचं आहे। भाजपचे लोक किंवा यंत्रणा काय करतील त्याचा भरोसा नाही। आणि यानंतर पुढची बातमी पाहूया। मुंबईमध्ये गटनेता निवडीनंतर आता भाजपकडून महापौर निवडीच्या हालचाली सुरू झाल्यात। येत्या 48 तासामध्ये भाजपचा महापौर पदाचा चेहरा निश्चित होणार आहे। राजश्री शिरवडकर, शीतल गंभीर आणि रितू तावडे यांचं नाव आघाडीवर आहे अशी माहिती मिळते। अभिषेक मुठाळ आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। अभिषेक, 3 महिलांची नावं आघाडीवर आहे, कोण चेहरा असू शकतो भाजपच्या महापौर पदाचा? मुंबई महापालिकेसाठी भाजपनं गटनेते म्हणून गणेश खंडकर यांची निवड केल्याचे आपल्याला दिसतं आणि आता महापौर पदासाठी च्या निवडी संदर्भात देखील भाजपनं हालचाली सुरू केलेल्या आहेत। येत्या 48 तासात भाजपचा महापौर पदाचा चेहरा हा निश्चित होताना दिसेल। यामध्ये प्रामुख्यानं पाहायचं तर राजश्री शिरवडकर असतील, शीतल गंभीर आणि रितू तावडे यांचे बरोबर। या तिघींपैकी कोणाचं नाव, कोणाची वर्णी लागते महापौर पदावर त्याकडे लक्ष असेल। अभिषेक, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। आणि यानंतर थेट जाऊयात, विजय वडेट्टीवार बोलतात। कारण ते जर केलं नाही तर त्यांना